नमस्कार. धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज आपण बालुशाहीची रेसिपी बघतोय. आतमधून अगदी सॉफ्ट, रसरशीत आणि बाहेरून छान कुरकुरीत अशी क्रिस्पी अशी बालुशाहीची रेसिपी शेअर केलेली आहे. परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. अर्धा किलोचं प्रमाण आहे. तर होळी असो किंवा कुठलाही सण असो, घरात सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. असा हा पदार्थ आहे आणि साधारण 1 आठवड्यापर्यंत मस्त टिकतो. तर नक्की ट्राय करून बघाल. पण त्या अगोदर चल रेसिपीला सुरुवात करूया. तर बालुशाही करण्याकरिता इथे मी कपाचं मेजरमेंट दिलेलं आहे. सर्वात अगोदर एक बाउल घेऊन त्यावर स्टेनर किंवा चाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये 5 कप मैदा घेतलेला आहे. 5 कप मैदा म्हणजे साधारण अर्धा किलो मैदा होतो. त्यानंतर 2 छोटे चमचे बेकिंग पावडर घेतलेला आहे. लक्षात ठेवायचं, बेकिंग पावडर घेतलेला आहे, बेकिंग सोडा नाही वापरायचा. आता हा मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घ्यायचा आहे. आजची जी ही बालुशाहीची रेसिपी आहे बेकिंग पावडर वापरून केलेली आहे. जर आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा असेल तर त्यासाठी आपण त्यामध्ये दही वापरतो, पण आजच्या रेसिपीमध्ये दह्याचा वापर नाही केलेला आहे, त्यामुळे बेकिंग सोडासुद्धा नाही वापरायचा. चाळलेला मैदा पसरट ताटावर काढून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठसुद्धा घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे चव एन्हान्स होते. त्यानंतर 1 कप तूप घालायचं आहे. रूम टेम्परेचरवर असलेलं तूप इथे मी घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास साजूक तुपाच्या जागेवर वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता. तर प्रमाण लक्षात ठेवायचं, 5 कप मैदा असेल तर त्याला 1 कप रूम टेम्परेचरवर असलेलं तूप घ्यायचं आहे. आता हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तूप जे आहे सर्व मैद्याला लागलं गेलं पाहिजे. तर हे मिक्स करून झाल्यावर तुम्ही बघू शकता, मूठ बांधली तर त्याची मूठ पडत आहे. तर इथपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा आपल्याला जशी कणिक मळतो तसा नाही मळायचा आहे. हे फक्त थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे, कारण आपल्याला जोर देत कणिक मळायची नाही आहे. तर हे मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्याला हलका गोळा ठेवायचा आहे, कारण बालुशाहीला भरपूर लेयर्स आणायचे आहेत. त्यामुळे हे जे मिश्रण आहे मिक्स करायचं फक्त. तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबात जोर द्यायचा नाही. आणि तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे आपला, हा जो गोळा आहे छानसा फ्लेकी झालेला आहे. हे मिश्रण एकत्र करून झाल्यावर किंवा हा गोळा तयार झाल्यावर यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण अर्धा ते 1 तास रेस्ट करण्याकरिता ठेवायचा आहे. तर साधारण 1 तास झाल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, हा गोळा आपल्याला याच्या लेयर्स तयार करून घ्यायचे आहे. तर अर्धा गोळा तोडून त्यावर ठेवायचा, पुन्हा मोडायचा, पुन्हा तोडायचा, एकमेकावर ठेवायचा. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार त्याला लेयर्स द्यायचे आहे आणि तो मिक्स करत जायचा आहे. तर तुम्ही बघू शकता गोळ्याला लेयर्स किती मस्त पडलेले आहेत. तर अशाच लेयर्स यायला हव्यात, म्हणजे आपल्या बालुशाहीला छान लेयर्स येतात आणि छान फ्लेकी होते. आता यापासून आपल्याला बालुशाही तयार करायची आहे. तर छोट्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार गोल आकार द्यायचा आहे. तर सुरुवातीला गोल आकार द्यायचा आणि मग त्याला चपटं करायचं. चपटं केल्यावर याला मध्ये छिद्र करायचं आहे. तर रवी, लाटणं किंवा खलबत्त्यामधला जर बत्ता असेल तर त्याच्या मागच्या बाजूने तुम्ही याला छिद्र करू शकता. तर अशा प्रकारे सर्व बालुशाही तयार करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात खूप साऱ्या बालुशाही तयार होतात. तर ही जी बालुशाही आहे आपण मध्यम ते मोठ्या आकाराची करतोय. जर तुम्हाला छोट्या आकाराच्या करायचं असेल तर याच्या डबल क्वांटिटीमध्ये बालुशाही तयार होतात. तर या बालुशाही तळण्या अगोदर आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी एका पसरट पॅनमध्ये 4 कप साखर घेतलेली आहे. 4 कप साखरेला आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे. तर पाणी घातल्यावर साखर विरघळेपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. गॅसचा फ्लेम तुम्ही मीडियम ठेवू शकता. साखर पूर्णपणे विरघळली की यामध्ये इथे मी थोडेसे केशरचे धागे गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते, ते यामध्ये घातलेले आहे. यामुळे पाकाला तसेच बालुशाहीला रंग छान येतो. तर बालुशाहीसाठी आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. पाक चिकट असायला हवा. जो पाक आपण गुलाबजामसाठी करतो तसाच पाक करायचा आहे, पण त्यापेक्षा थोडासा 4 ते 5 मिनिटे जास्त शिजवायचा. साखर विरघळल्यावर पाकाला उकळी आली. उकळी आल्यावर तो पाक मी साधारण 6 ते 7 मिनिटे शिजवून घेतलेला आहे. गॅसचा फ्लेम मीडियम टू हायच होता आणि 1 तार पडत आहे, हाताला चिकट लागत आहे, तोपर्यंत हा पाक शिजवून घेतलेला आहे. तर यामध्ये आता वेलची पूड घालायची, यामुळे फ्लेवर छान येतो. आणि गॅस बंद करून हा जो पाक आहे साईडला ठेवून द्यायचा. बालुशाहीसाठी पाक कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर त्या खूप सॉगी होतात. आणि फार जास्तही शिजवायचा नाही, नाहीतर पाक आतपर्यंत मुरत नाही आणि बालुशाही ज्या आहेत त्या कच्च्या लागतात. आता बालुशाही तळण्याकरिता तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता. जर तेल वापरत असाल तर रिफाईंड ऑइल वापरायचं आहे. सनफ्लॉवर, सोयाबीन, राईस ब्रान यापैकी कुठलंही रिफाईंड ऑइल तुम्ही वापरू शकता. हलकं तेल गरम झालं की यामध्ये बालुशाही आपल्याला अलगद सोडायची आहे. तर गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत लोच ठेवायचा आहे. अगदी लो फ्लेमवर आपल्याला बालुशाही तळून काढायचे आहेत. एकदा बालुशाही तेलात किंवा तुपात सोडल्या तर त्या वरती येतपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्याला अजिबात टच करायचं नाही.
तर तुम्ही बघू शकता बालुशाही जी आहे त्या हळूहळू वरती येत आहे. सर्व बालुशाही वरती आल्या की चमच्याच्या मदतीने साईड चेंज करून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटे दुसरी बाजू शिजवल्यावर आणखीन बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार बाजू पलटी करत तुम्हाला छान गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत या बालुशाया शिजवून घ्यायची आहे. बालुशाही शिजायला वेळ जास्त लागतो आणि लो फ्लेमवरच शिजवायची आहे. तळताना घाई करायची नाही, कारण मैदा आहे आतपर्यंत शिजला गेला पाहिजे. बालुशाहीला छान एकसारखा रंग आला की या तेलातून किंवा तुपातून बाहेर काढून कोमट पाकामध्ये घालायची आहे. तर गरम असतानाच लगेचच कोमट पाकामध्ये बालुशाही घालायची. तुम्ही बघू शकता घातल्याबरोबर त्यातून असे बुडबुडे दिसले पाहिजे, म्हणजे त्या पाक ॲब्झॉर्ब करतायत. तर पहिली बाजू जी आहे ती साधारण 4 ते 5 मिनिटे पाकामध्ये राहू द्यायची. त्यानंतर बाजू पलटी करून दुसरी बाजूसुद्धा साधारण 3 ते 4 मिनिटे पाकामध्ये राहू द्यायची. तर 7-8 मिनिटे पाकामध्ये मुरल्यानंतर या बालुशाया काढून घ्यायच्या. तर आता दुसरी बॅच तळताना तेल किंवा तूप जर गरम असेल तर गॅस बंद करून तेल थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर बालुशाया त्यामध्ये सोडायच्या. कारण बालुशाया तळण्याकरिता तेलाचं किंवा तुपाचं टेम्परेचर जे आहे ते मध्यम असायला हवं किंवा अगदी मंद असायला हवं. आणि दुसरी बॅच होतपर्यंत जर पाक थंड झालेला असेल तर तो थोडा कोमट करून घ्यायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस गरम बालुशाही कोमट पाकामध्ये घालायची आहे. तर या पाकातून काढलेल्या बालुशाया आपल्या तयार आहे. पण तुम्ही बघितलं असेल बाहेर मिठाईच्या दुकानात जेव्हा आपण बालुशाही आणायला जातो त्यावर वरतून अशी एक साखरेची लेअर असते. तर ती लेअर आणण्यासाठी काय करायचं, तर संपूर्ण बालुशाया आपल्या तळून झाल्यावर पाकात बुडवल्यानंतर पाकाबाहेर काढल्यानंतर जो उरलेला पाक आहे त्याला आपल्याला आणखीन शिजवायचा आहे. तर गॅसवर ठेवून त्याचा आपल्याला 2 तारी पाक करून घ्यायचा आहे. तर हा पाक हाय फ्लेमवर शिजवत मी याचा 2 तारी पाक तयार करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी 2 तार पडत आहे. किंवा मग एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तो पाक घालायचा, लगेच त्याचा गोळा व्हायला हवा. तर इथपर्यंत तो पाक शिजवायचा आहे. तर हा पाक 2 तारी झाल्यानंतर गॅस बंद करून हा पाक व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार बालुशायांवर घालून घ्यायचा आहे. पाक घालून झाल्यावर इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते यावर ठेवलेले आहे. यामुळे बालुशाही दिसायला खूप मस्त दिसते. तर तुम्ही बघू शकता या प्रमाणात खूप साऱ्या बालुशाया तयार झालेल्या आहे. आपण मोठ्या आकाराच्या बालुशाया केलेल्या आहे. जर तुम्ही छोट्या आकाराच्या केल्या तर त्याच्या दुप्पट क्वांटिटीमध्ये बालुशाया तयार होतात. या बालुशाया इथे मी मोजलेल्या नाही आहे किती झाल्या, पण तुम्ही या ट्रेमध्ये किती बालुशाया आहेत त्या मोजून कमेंट्समध्ये सांगू शकता. आता या बालुशाया साधारण 3 ते 4 तास चांगल्या मुरू द्यायच्या आणि त्यानंतर खाण्यासाठी सज्ज होतात किंवा मग त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता. मी तर म्हणेल की जर तुम्हाला बालुशाया खायच्या असेल तर त्या आदल्या दिवशीच बनवून ठेवायच्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या खूप छान लागतात, कारण त्या छान मुरल्या जातात. तशा तर या बालुशाया 15 दिवससुद्धा टिकू शकतात, पण चवीला इतक्या टेस्टी लागतात ना की घरी 7 दिवसाच्या वर टिकतच नाही. तर तुम्ही बघू शकता आतमधून बालुशाहीला टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे. लेयर्स खूप मस्त आलेली आहे, छान अशा फ्लेकी झालेल्या आहे. हलक्या गरम असतानाच इथे मी तुम्हाला तोडून दाखवलेले आहे. 1 दिवसानंतर या अजून छान दिसतील आणि खायलाही खूप छान लागतील. तर ही परफेक्ट बालुशाही नक्की करून बघा. कशी झाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.